नमस्कार, मी सीमा. आजची रेसिपी अगदी एका छोट्याशा प्रयोगातून तयार झालेली आहे. घरात थोडी भिजवलेली हरभरा डाळ होती आणि थोडासा पालक होता. विचार केला, नेहमीची भाजी किंवा उसळ नको, काहीतरी वेगळं करूयात. सगळं एकत्र केलं आणि वडे तळले. पहिला वडा ताटात पडायच्या आधीच घरचे म्हणाले, "अरे वा, अजून तळ, एकदम मस्त झाले आहेत." तर चला आता ही सोपी रेसिपी कुरकुरीत आणि भन्नाट अशी तुम्हालाही दाखवते. तर इथं मी एक जुडी पालक घेतलेला आहे. पालक आपण पहिल्यांदा स्वच्छ धुवून जेवढी कोवळी पानं आहेत देठं तेवढीच घ्यायची, निबर देठं घ्यायची नाहीत. पालक स्वच्छ धुवायचा आणि पाणी नितळायसाठी चाळणीत ठेवून दिलेलं आहे. ही चणा डाळ आहे, ही रात्रभर मी भिजवलेली आहे. तुम्ही जर विसरलात भिजवायला तर सकाळी तुम्ही गरम पाण्यात डाळ भिजत घातली तरीसुद्धा 2 तासात अगदी छान भिजते. पण शक्यतो रात्री भिजवा, एकदम मस्त भिजतेच. आता चणा डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर भिजत घातलेली आहे. इथं मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे ह्या वाटीने, त्याच्यामुळे त्या 2 वाट्या चणा डाळ झालेली आहे. आता छोटी 1 वाटी मी चणा डाळ साईडला काढून ठेवते आहे आणि बाकीच्या पण मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घालायच्या आहे. तर इथं मी 1 गड्डी लसूण घेतलेला आहे सोलून. त्याच्यात इथं 2 इंच अद्रक स्वच्छ धुवून साल काढून घेतलेला आहे, बारीक काप करून, म्हणजे लगेच बारीक होतं. थोडा कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्त्याने एकदम सुंदर छान चव लागते. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्यांचा अंदाज तुमच्याप्रमाणे घ्या, तुम्हाला किती तिखट लागतं किंवा कमी लागतं ह्या अंदाजाने तुम्ही मिरच्या घ्या. पोह्याचे 2 चमचे इथं मी साबुदाणा घेतलेला आहे. धणे भाजलेले वगैरे काही नाहीत, कच्चेच घातलेले आहेत. आणि जिरा पोह्याचा 1 चमचा घेतलेला आहे, ते जिरेसुद्धा भाजलेले नाहीत. आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचं आहे. पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, बारीक करताना आपल्याला याच्यात बिलकुलसुद्धा पाणी नाही घालायचं आहे. तर पाणी न घालता बघा एकदम मस्त छान वाटण झालेलं आहे. अगदी आपल्याला जसं हवं आहे तसं हातावर घेतलं की लगेच अगदी त्याचा गोळा तयार होतो. तर बघा बिन पाण्याचं एकदम मस्त वाटण झालेलं आहे. आता हे वाटण आपण सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं. तोपर्यंत इकडं पालकातलं सगळं पाणीसुद्धा नितळून गेलं होतं आणि पालक छान असा बारीक चिरून ठेवलेला आहे. पालक एकदम बारीक चिरून घ्यायचा, त्याच्यामुळं काय होतं एकदम मस्त आपल्याला सगळं मिक्स करता येतं. आता 1 वाटी चणा डाळ पण साईडला ठेवली होती ना छोटी, ती याच्यात मिक्स करायची आहे. अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे. चवीनुसार 1 चमचा मीठ घालायचं आहे. मीठ तुमच्या अंदाजाने कमी जास्त लागतं त्या हिशोबाने घ्या. 1 चमचा इथं लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. 1 कांदा एकदम बारीक असा चिरलेला आहे, तो घालायचा आहे. कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचं, लक्षात राहू द्यात. आणि इथं कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल, पण आमच्यात सगळ्या ह्याच्यात कोथिंबीर आवडती त्याच्यामुळे मी घातलेली आहे. इथं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. पोह्याचे 4 चमचे घेतलेले आहे. आपल्याला तांदळाचं पीठ बाइंडिंगसाठी घ्यायचं आहे आणि त्याच्यावर बारीक चिरलेली पालक घालायची आहे. पालक एकदम बारीक चिरून घेतली का नाही की सगळ्या ह्याच्यात व्यवस्थित छान मिक्स करता येते. आता महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपण इथं पालक सगळी ह्याच्यात मिक्स करतोय ना, त्यावेळेससुद्धा बिलकुल पाणी घालायचं नाही आहे. पाणी न घालता आपल्याला सगळं व्यवस्थित छान असं भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, पाणी जास्त झालं तर वडे आपल्याला व्यवस्थित बनवता येत नाहीत, एकदम ओलसर होतात. आणि पाणी न घालता बघा एकदम मस्त झालेले आहेत. हाताला थोडंसं मी तेल लावलेलं आहे. आता आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे त्याचे आणि वडे बनवायचे आहेत. अशाच आपल्या चॅनलवर बऱ्याच रेसिपीज आहेत, ह्याच्या आहेत नाश्त्याच्या, मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्या घरगुती भाजीच्या वगैरे एकदम छान छान रेसिपी आहेत आणि अगदी घरच्या साहित्यात बनवलेल्या आहेत आणि हेल्दी पण आहेत. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला भेट द्या आणि मस्त मस्त रेसिपी बघा आणि बनवा. तर आता तेलाचा हात लावल्यानंतर सगळे असे गोळे करून घेतले बघा. चहा बरं काहीतरी असं नवीन हवंच असतं आपल्याला खायला. चहा आणि त्याच्याबरोबर मस्तपैकी खायला म्हटलं 4 वाजता की एकदम छान वाटतं आणि त्यात काहीतरी आपण असं नवीन बनवलेलं म्हणलं की एकदमच मस्त. आता चाळणीला बघा मी तेलाचा हात लावलेला आहे आणि हे वडे सगळे आपण हातावर गोल करून चपटे करून घेतलेले आहेत. जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही. आता तोपर्यंत इकडं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे.
पाण्यात रिंग ठेवायची, रिंग नसेल वाटी ठेवली तरीसुद्धा चालेल. आणि आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटासाठी स्टीम करायला ठेवायचं आहे. थोडं पीठ मी साईडला ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवायची आहे. तर तुम्हाला आपण स्टीम करून घेतलेले वडे तळल्याने कसे होतात आणि स्टीम न केल्यानंतर कसे होतात हे मी तुम्हाला पुढं सांगतेच आहे. इथं मिक्सरच्या भांड्यात छोटी अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले, आणि ही चणा डाळ आहे, आपले डाळे ह्याच्यात घालतो ना आपण चिवड्यात ते, आणि ओलं खोबरं आहे ते सुद्धा बारीक काप करून घ्यायचे. थोडा पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याच्यावर आपल्याला देंडक्यासहित कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग घालायची. याच्यावर छोटी अर्धी वाटी पाणी वतायचं. चवीनुसार 1 छोटा चमचा साखर घालायची आणि 1 छोटा पाऊण चमचा मीठ घालायचं आणि मिक्सरला छान मस्त बारीक असं फिरवून घेतलेलं आहे बघा. एकदम छान मस्त झालेलं आहे. एकदम बारीक असं करून घेतलं की चटणी एकदम छान लागते. आता तडक्यासाठी इथं मी तेल गरम केलेलं आहे. त्याच्यात पहिल्यांदा तेल कडक झालं की मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यानंतरच जिरे घालायचे. जिऱ्यांचा कलर थोडासा चेंज होत आला की इथं आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत आणि भरपूर असा कढीपत्ता घालायचा. त्याच्यामुळे फोडणीत एकदम छान सुगंध येतो. आणि फोडणी मस्त बसली की चटणीवर ओतायची आणि सगळ्या चटणीत फोडणी मिक्स करून घ्यायची. त्याच्यामुळे चटणी इतकी सुंदर लागते, अगदी अप्रतिम अशी चटणी होते. चवीला तर खूप छान लागते. वडे बनवले ना तुम्ही, तर तुम्ही वड्यासाठी चटणी खाताय की चटणीसाठी वडे खाताय हे तुम्हाला समजणार नाही. इतकी सुंदर चटणी होते. इडली बरं पण छान लागते. तोपर्यंत इथं वडे सगळे स्टीम झालेले आहेत बघा. हाताला पण लावून बघितलं, बिलकुल सुद्धा चिटकत वगैरे नाही आहेत आणि एकदम इझी निघतात. लगेच हात लावला की चाळणीला सुद्धा चिकटलेले नाही आहेत. एकदम मस्तपैकी लगेच निघले. थंड झाल्याशिवाय आपल्याला तळायला घ्यायचे नाहीत. वडे पूर्ण थंड होऊन द्यायचे आणि नंतरच तळायला घ्यायचे आहेत. तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल चांगलं कडक होऊन द्यायचं, नंतरच वडे सोडायचे आहेत. गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवूयात आणि त्यात वडे तळून घ्यायचे आहेत. जेवढे कढईत बसतील तेवढेच घालायचे आहेत. असे वडे तळून घेतले का नाही की एकदम मस्त छान वरनं गोल्डन क्रिस्पी असे होतात आणि आतून सॉफ्ट म्हणजे एवढे पण सॉफ्ट नाही की जेणेकरून आपण डायरेक्टच स्टीम न करता तळल्यात. एकदम मस्त घट्ट असे होतात आणि आपण ज्या वेळेस स्टीम करून घेतो ना वडे, त्यावेळेस आतली डाळ सगळी शिजलेली असते. आणि स्टीम न करता काय होतं माहिती आहे का, स्टीम न करता सुद्धा वडे तळले जातात, छान होतात. पण महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपण स्टीम न करता तळले की आतली जी डाळ असते का नाही ती फक्त तळताना थोडी फार वाफवली जाते. असे मस्तपैकी घट्ट पूर्ण डाळ आतली शिजलेली असे होत नाहीत. फक्त डाळ थोडीशी वाफवली जाते आणि मग आतून खूप सॉफ्ट राहतात. वरून फक्त तुम्हाला क्रिस्पी गोल्डन झालेले दिसतात. पण शक्यतो तुम्ही स्टीम करून घ्या, एकदम मस्त होतात. आतून घट्ट होतात, सगळे शिजले जातात आणि वडे जास्त तेलसुद्धा पेत नाहीत. आपण स्टीम न करता तळले की वड्यांना खूप तेल शोषून घेतात आणि मग काय होतं, तेल पण जास्त होतं आणि आतून कच्चे पण राहिले जातात आणि त्याच्यामुळं चणा डाळ असते ते पोटाला सुद्धा आपल्याला काही पचत नाही. म्हणून शक्यतो तुम्ही स्टीम करून घ्या. आता हे पीठ थोडंसं साईडला ठेवलं होतं मी बघा तुम्हाला दाखवायसाठी. ते आता आपण त्याचे वडे बनवणार आहोत. हातावर असे गोल करून घेतले आणि नंतर चपटे केले आणि तेलात सोडायचे आहेत. हे वडे भरपूर तेल पितात बघा. तर ही रेसिपी आहे ना बनवायला इतकी सोपी आहे आणि इतकी भन्नाट आहे ना, जे पालकची भाजी खात नाहीत ना ते सुद्धा आवडीने पालकची भाजी खातील आणि तुम्हाला वारंवार बनवायला सांगतील. इतके सुंदर आणि झटपट होतात. काही जास्त साहित्य लागत नाही, काही नाही, अगदी पटकन होतात आणि छान टेस्टी लागतात. 4 वाजता चहासोबत इथे मस्त वाटतात आणि काहीतरी नवीनसुद्धा असं बनवावं असं वाटतं. तर बघा हे आपण स्टीम केलेले वडे आतून सगळे एकदम मस्त सगळे स्टीम झालेले आहेत. डाळ बिलकुल कच्ची नाही आणि छान वरनं क्रिस्पी गोल्डन कुरकुरीत झालेले आहेत. सॉस बरं सुद्धा छान लागतात आणि चटणी बरं सुद्धा छान लागतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.